नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परत परत मी सूचना देतोय की जे हिंदी भाषिक मराठी कळतं म्हणून किंवा न कळतं म्हणून प्रतिपक्षवर येतात, पण त्यांची अपेक्षा असते की भाऊनी हिंदी व्हिडिओ बनवावा. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो, 15 ऑगस्ट पासून प्रतिवाद हे युट्यूबचं हिंदी वेगळं चॅनेल मी केलेलं आहे. तेव्हा ज्यांना वाटत असेल की मी टाकायला विसरतोय, करायला विसरतोय, त्यांनी प्रतिवाद या चॅनेलवर जावं, सबस्क्राईब करावं. मित्रांनो, आज मी तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये जी धक्काबुक्की सुरू झालेली आहे त्या विषयात काही गोष्टी तपशिलात समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेकदा मित्रांनो असं असतं, मला एक कुठेतरी वाचलेला किस्सा आठवतो. अमेरिकेतला आहे. अमेरिकेत त्या न्यूयॉर्कला कुठचं तरी प्रसिद्ध थिएटर आहे, मला माहित नाही ते. पण त्या थिएटरमध्ये अब्राहम लिंकन नावाचं एक नाटक, अब्राहम लिंकन वरचं एक नाटक खूप गाजलेलं होतं आणि त्याचे नित्य नेमाने प्रयोग व्हायचे. आणि ती भूमिका करणारा जो नट, अभिनेता, कलाकार होता, तो त्या भूमिकेमध्ये इतका समरस होऊन गेला होता की आपण फक्त कलाकार आहोत, अब्राहम लिंकन नाही, याचा त्याला विसर पडला. आणि तो एक दिवस त्या सगळ्या वेशभूषेमध्ये तसाच थिएटर मधून बाहेर पडला आणि रस्त्याने चालायला लागला. तेव्हा लोक दचकून त्याच्याकडे बघत होते आणि गडबडी व्हायला लागल्या, म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. आणि मग त्याला विचारलं तर तो घाबरला वगैरे. भूमिका संपलेली, कलाकार जमिनीवर आला वगैरे, असा तो किस्सा होता. तर त्याची पॉलिग्राफ टेस्ट घेण्यात आली, लाय डिटेक्टर टेस्ट म्हणतात. त्याची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली, कारण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर तो घाबरला आणि म्हणाला सॉरी सॉरी सॉरी. तरी ते म्हणाले आपण याला विचारू, कारण तो रस्त्यात भेटलेल्या माणसांना म्हणाला तो मीच अब्राहम लिंकन आहे. जेव्हा त्याची पॉलिग्राफ टेस्ट घेण्यात आली तेव्हा ते यंत्र सांगायला लागलं की हा खोटं बोलतोय. तो कबूल करत होता घाबरून की मी एक कलाकार आहे, मी अब्राहम लिंकन नाही, हे तो सांगत होता, कबूल करत होता. पण यंत्र म्हणत होता हा खोटं बोलतोय. याचा अर्थ ते यंत्र पण खोटं बोलत नव्हतं, तो पण खोटं बोलत नव्हता. पण पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्टची एक गंमत अशी असते की तुमच्या मनामध्ये जे उत्स्फूर्त उत्तर असतं ते तुम्ही दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला तर यंत्र विचलित होतो त्याचा काटा, आणि यंत्र सांगतं की हा याच्या मनातलं बोलत नाही. म्हणजे त्याच्या मनात तेव्हाही होतं की मीच अब्राहम लिंकन आहे, पण पोलिसांच्या किंवा परिस्थितीच्या दबावाखाली तो आपण लिंकन नाही असं म्हणत होता, आणि म्हणून यंत्र दाखवत होतं की हा खोटं बोलतोय. असो, सांगायचा हेतू किंवा मुद्दा असा की सतत एका भूमिकेत वावरलात तुम्ही की मनावर जो एक परिणाम होतो तो हळूहळू तुम्हाला आपण त्या भूमिकेतच खरे आहोत असं वाटायला लागतं. अनेकांची अशी परिस्थिती असते. आपले उद्धव ठाकरे घ्या, मुख्यमंत्री पद जाऊन आता 2.25 वर्ष गेलेली आहे, पण आज सुद्धा उद्धव ठाकरे त्या भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाहीयेत. अजूनही पक्षप्रमुख असल्यापेक्षा मुख्यमंत्री असल्यासारखी भाषा ते वापरतात आणि तसेच आदेश वगैरे देत असतात. पक्ष फुटलाय, दुभंगलाय, पण अजूनही आपण अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख आहोत, अशाच भूमिकेत ते वावरत असतात. ही परिस्थिती असते. एखाद्या भ्रमातून बाहेर पडणं इतकं सोपं नसतं मित्र. आणि राजकारणाची मोठी सत्ता तुम्ही उपभोगलेली असली तर त्यापासून वेगळं होणं अवघड जातं. तो रोब, तो रुबाब. पण काही लोकांची गोष्ट आणखीन वेगळी असते. काही लोक अशा एका परिस्थितीमध्ये एका जागेवर गेल्यानंतर झपाटल्यासारखे होतात, झपाटल्यासारखे होतात, आणि त्यांच्या अंगात कोणाचा तरी आत्मा वगैरे शिरला असं आपण समजतो. आणि मग तो त्या अस्तित्वात नसलेल्या किंवा दिवंगत व्यक्तीसारखा बोलायला लागतो. ते एक नाटक आहे ना फार सुंदर,
दामोदर पंत, श्रीमंत दामोदर पंत वगैरे असं काहीतरी नाटक आहे. त्याच्यात त्या भरत जाधवच्या अंगात अचानक तो आजोबा का पणजोबा येतो आणि मग तो घरातल्या सगळ्यांना ओलीस धरतो वगैरे वगैरे. तर काही लोकांची अवस्था तशी होते एका वेगळ्या परिस्थितीमध्ये. आपण कोण आहोत त्याचं भान राहत नाही आणि ते त्या कल्पनेच्या भूमिकेत जातात आणि बोलायला वागायला लागतात. नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, काल परवा ते पुण्यात आले होते आणि पुण्यात आल्यानंतर ते आपलं नाव पटोले आहे हे विसरून गेले आणि पुण्यात आलोय आणि मी नाना असेल तर मीच नाना फडणवीस आहे अशा मनस्थितीत गेले. आपण पुण्यात आहोत. पुण्यामध्ये आपल्या पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. सुरेश कलमाडी हे राजकारणातून जवळपास बाहेर अडगळीत फेकले गेल्यापासून काँग्रेस पक्षाला पुण्यामध्ये अक्षरशः नामोनिशाण राहिलं नाही. काल परवाच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये ते कसब्यामधून कोण निवडून आले, मी नाव विसरलो त्यांचं, दंगेकर, काँग्रेसचा पुण्यातून निवडून आलेला 10 वर्षातला हे परवाचा एकमेव आमदार आहे आणि तो सुद्धा पोटनिवडणुकीत निवडून आला. इतकी वाईट अवस्था आहे काँग्रेसची पुण्यात, इतकी वाईट अवस्था आहे. तरीही पुण्यात पोचलेले नाना पटोले यांना आपण पुण्यात पोचलोय आणि आपल्यात जो नाना फडणवीस संचारलेला आहे तो आता पुण्यात असे डावपेच खेळेल की बघता बघता पुण्यावर परत एकदा नानांची सत्ता प्रस्थापित होईल. शनिवारवाड्यातली भूमिका ही काँग्रेस भवन मध्ये येईल शिवाजीनगरला. अशा भ्रमिष्ठावस्थेत नाना पटोले गेले की काय याची कल्पना नाही. अलीकडे लोकसभेला 13-14 जागा जिंकल्यापासून नाना पटोलेंना महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार येणार, काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार अशी दिवा स्वप्न पडायला लागलेली आहे. आणि त्या दिवा स्वप्नांच्या आधारावर नाना पटोले आपल्या मित्र पक्षांना सुद्धा धमकवायला लागलेले. तेवढंच नाही तर नागपूरच्या फडणवीसांना सुद्धा नागपुरात पाडण्याच्या वल्गना त्यांनी सुरू केलेले. तसं बघायला गेलं तर 2019 मध्ये हेच नाना पटोले नितीन गडकरींकडून नागपुरात पराभूत झालेले. पण म्हणतात ना, एकदा माणसाच्या डोक्यात एक भ्रम शिरला की हळूहळू लोक त्याला भ्रमिष्ठ म्हणतात, पण त्याला वाटतं आपणच शहाणे आहोत, बाकी सगळं जग चुकीचं आहे, बाकी सगळं जग मूर्ख आहे. नाना पटोलेंची काहीशी लोकसभा निवडणुकीनंतर तशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून पुण्याला आलेले नाना पटोले हे पत्रकारांसमोर जाहीरपणे काही बोलले नसले तरी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना भाजपच्या विरोधात बोलण्यापेक्षा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्याच विरोधात आपले डावपेच उघड करून सांगितले आणि त्याची बातमी सुद्धा आली. एक गंमत असते, पुण्यामध्ये तुम्ही आलेला असाल तर मग तुम्ही कितीही खासगीत बोललात तरी त्या गोष्टी शरद पवारांकडे पोहोचवणारे लोक असतात, सगळीकडे पेरलेले असतात. तुम्ही तुमच्या घरात बोललात तरीही ते शरद पवारांपर्यंत जाऊन पोहोचणार याची खात्री बाळगायची असते. पण आडनावात सुद्धा फडणवीस नाही, पण फक्त नावात नाना आहे. म्हणून नानांनी खलबतखाना पुण्यात सुरू केला. पुण्यात आले आणि खलबतखाना सुरू केला आणि आपल्या कार्यकर्त्यांना बजावलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे, त्याचा फायदा घेऊन आपण परत एकदा पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा काय ते काँग्रेस पक्षाचे पाय घट्ट रोवून उभं राहण्यासाठी याचा फायदा घेतला पाहिजे. ज्या पवार साहेबांनी काँग्रेस फोडूनच राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष 25 वर्षापूर्वी उभा केला, त्यानंतर हळूहळू करत
पुणे शहरातून आणि पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार होऊन गेला. हद्दपार होऊन गेला. एक आमदार निवडून येणं, मूडवर नगरसेवक निवडून येणं, जिल्हा परिषद असो, महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, काँग्रेस हळूहळू पुणे जिल्ह्यातून नामशेष होत गेली. मला वाटतं अगदी शेवटचा काँग्रेसचा पुण्यातला उमेदवार, मला वाटते विश्वजित कदम होते 2014 मध्ये. अनिल शिरोळे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात एक तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला. ते होते विश्वजित कदम. नंतर 2019 मध्ये काय ते तुमचे मोहन जोशी वगैरे उभे राहिले, पण ते कुठे खिचगणतीत नव्हते. पण त्यांना सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकांनी रितसर पराभूत करून दाखवलं. रितसर पराभूत करून दाखवलं. सांगायचा हेतू असा की ह्याचा सगळ्याचा वचपा काढायची सर्वोत्तम संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफडी माजल्यामुळे आपल्याला उपलब्ध झालेली आहे, अशी मुक्ताफळं नाना पटोले यांनी पुण्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना उधळली. आता ही गोष्ट शरद पवारांना कळणार नाहीये का? राष्ट्रवादीला कळणार नाहीये का? नक्की कळेल. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीकडे तुम्ही बघाल तर कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त निवडून येण्याचा चमत्कार ज्या माणसाने घडवला तेच ते शरद पवार आहेत. आपण कोणाचा वचपा वगैरे काढण्याची भाषा बोलतोय किंवा राष्ट्रवादीत फूट पडलीये त्याचा फायदा घेण्याची भूमिका मांडतोय, याचा नाना पटोलेंना शुद्ध नव्हती का? आणि शुद्ध नसेल तर का शुद्ध नाही? तर त्याचं उत्तर, आपण पुण्यात आलोय आणि आपलं नाव नाना आहे, त्यामुळे आपणच आज पुण्याचे नाना फडणवीस आहोत, असे डावपेच मांडायला त्यांनी सुरुवात केली असेल. पण पटोले एक विसरतात, फडणवीस हा 300 वर्षापूर्वी 200 काय असेल ते पेशवाईच्या काळातला अत्यंत मुरब्बी डावपेच खेळणारा माणूस मानला जातो. आणि त्या काळातली गोष्ट आहे मित्रांनो, मला कुठेतरी वाचायला मिळालेली की त्या काळात इंग्रजांनी काश्मीरच्या कुठल्या तरी एका भूभागावर आपल्याला लीज मिळावी, भाड्याने जमीन मिळावी म्हणून पेशव्यांकडे मागणी केली होती. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं विचार करून सांगू. आणि आपले 2 लोक काश्मीरच्या त्या जागेसाठी शोध घ्यायला पाठवले. अशी काय जमीन आहे ती की जी युरोपातून आलेले टोपीकर आपल्याकडे भाड्याने मागतायत? ही माहिती काढली तेव्हा फडणवीसांना कळलं. त्या जे कोण दूध पाठवले होते त्यांनी माहिती आणली की ती जमीन अशी आहे की जगातलं सर्वोत्कृष्ट केशर त्या जमिनीत पिकू शकतं, म्हणून टोपीकर इंग्रजांना ती जमीन पाहिजे. मग जेव्हा ते परत टोपीकर इंग्रज आले त्या जमिनीविषयी बोलायला, तेव्हा फडणवीसांनी त्यासाठी प्रचंड किंमत मागितली, भाडं मागितलं. ते टोपीकर हैराण झाले, का बुवा? अहो तिथं ओसाड पडलेली जमीन आहे, तिथे काहीच पिकवलं जात नाही. फडणवीसांनी त्यांना उत्तर दिलं, नाना फडणवीसांनी, की तिथे आत्ता काही पिकत नसेल, पण तुमच्यासारखे लोक ती जमीन पिकवायला मागतात, याचा अर्थ त्या अडचणीच्या जागी जाऊन तुम्ही सोनं पिकवायला बघताय, तर त्या सोन्याच्या रूपानेच तुम्हाला महसूल द्यावा लागेल. इतका जो चाणाक्ष मुरब्बी असा डावपेच खेळणारा पुण्यातला होता, त्याच्या नावामध्ये आणि पटोलेंच्या नावामध्ये साम्य आहे, म्हणून तेवढी कुशाग्र बुद्धी तुमच्याकडे येत नसते. आणि दुसरी गोष्ट आहे की या क्षणी महाविकास आघाडीला एकत्रित आणि एकजुटीने राहून महायुतीवर मात करण्याची गरज आहे. फडणवीस आजच्या काळातले फडणवीस सांगतात की 2 आघाड्यांमध्ये फक्त 2 लाखाचा आणि 0.3% फरक आहे. जिंकून आलेल्या जागा
मधला फरक मोठा असेल, पण मिळालेल्या मतांमधला फरक अतिशय किंचित आहे. तो फरक 2-4 पावलात पूर्ण केला तर सगळं गणित पालटू शकतं. ही वस्तुस्थिती आजचा फडणवीस सांगतोय. ती जर त्या पटोले नानांनी समजून घेतली आणि फडणवीसाच्या भूमिकेतून बाहेर आले तर कळेल की पवारांना आणि पवारांच्या तुभंगलेल्या राष्ट्रवादीला धडा शिकवण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांनी एकमेकाला जीवाभावाने आगामी विधानसभा निवडणुकीत मदत करण्याची गरज आहे, ना की आपल्या दुबळ्या झालेल्या मित्र पक्षाचा गैरफायदा उठवण्याची गरज आहे. डावपेच आपल्या जागी असतात, पण डावपेच कधी खेळतात तुम्ही? जेव्हा तुम्ही सुस्थितीत असता. शरद पवारांनी सुद्धा आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना नेता म्हणून तिकीट दिली, पण त्यांच्या विरुद्ध बंडखोर उभे करून त्यांनाच पराभूत करून आपली अपक्षांची फौज निवडून आणलेली आहे 2-3दा तरी. पण हे सगळं करताना शरद पवार हे सुस्थितीत होते. विपरीत परिस्थितीत असताना आपली सहकारी आणि त्यांच्याशी दगाफटका शरद पवारांनी सुद्धा केलेला नाही. अगदी फडणवीसापेक्षाही पाताळ यंत्री असून शरद पवारांनी अडचणीच्या प्रसंगी मित्रपक्षांची दगाफटका केलेला नाही. काँग्रेस पक्षाला उमेदवार मिळावा म्हणून शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार जाऊन भेटले होते. महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला, पण त्यांना निवडणुकीत उतरवण्याचं काम किंवा प्रोत्साहन शरद पवारांनी दिलं होतं, आपल्या पक्षासाठी नाही, भाजप विरोधासाठी. अशा शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत दगाबाजी करण्याची स्वप्न नाना पटोले बघत असतील तर त्यांना फडणवीस कळलेला नाही आणि नाना फडणवीस त्याहून उमगलेला नाही हे सांगणं भाग आहे. या क्षणी तुम्हाला आपल्या मित्रांची दगाफटका करण्याची गरज नाहीये. मित्र अडचणीत आहे, त्याचा गैरफायदा उठवण्याची ही वेळ नाहीये. कारण अजूनही तुम्ही भाजपला निर्विवादपणे हरवलेलं नाही, मोदींना निर्विवादपणे हरवू शकलेला नाही. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा 1 पासून 13 खासदारापर्यंत पोहोचलेला काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सबळ किंवा बलवान पक्ष झाला, या भ्रमात राहू नका. तुमचं जे बळ दिसतंय त्याच्या एक दंडातली बेडकुडी म्हणजे शरद पवार आहेत आणि दुसऱ्या दंडातली बेडकुडी म्हणजे उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना आहे. त्यांनी जर ते काढून घेतलं तर तुम्ही हडकुळे व्हाल, बेडकुळे दिसणार नाही तुमचे. तेव्हा नाना पटोले पुण्यात आलात म्हणून प्रत्येक नाना फडणवीस होत नाही, हे लक्षात घ्या. ती एक आम्ही कॉलेजच्या काळामध्ये ऐकलेली एक उक्ती आहे, तात्या तर तात्या हरिपंत तात्या, बाकीचे सारे करती चपात्या. नाना तर नाना फडणवीस नाना, बाकीचे सारे करती तनाना. त्या पटोळे नाना तुम्ही फक्त तनाना करताय. वेळ कुठची आहे, जागा कुठची आहे याचं पण भान नसलेला माणूस नुसता नाना असला म्हणून फडणवीस होत नाही, एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.